Good
संतांची संगती मनोमार्ग गती आकावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा तो शिवाचा एक तत्व नाम साधिनी साधन द्वैताची बंधन नमाधिके नामामृत गोडी वैष्णवाला धरी योगिया साधने जीवनका सत्मान उच्चार ब्रह्मणी बिंबना उद्धवा कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिवे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार मामाई सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजते प्रदेशं विजिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समादिश्य मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाच्या नमिला गणपती माऊली सारया आता गुरुराया दंडवत गुरुराया जननी मस्तक देवीला आपल्या स्तुतीला द्यावी मती प्रथम ही गुरुतो शीश नमावो हरि चरणों में ज्ञान लगाओ राम सिया राम जय राम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। कहो तुम्हें
मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपुए जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक। विठ्ठल चराचरात अदृश्य रूपान वास करणारी गुरुदेवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई, संत महंत अनंत ज्ञानी, उपस्थित जमलेले भगवत भक्त, टाळकरी माळकरी गावकरी बंधू भगिनी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो। भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये गेल्या 44 वर्षापासून हा कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम सुरू आहे आणि या वर्षी पण हा कार्यक्रम चांगल्या जल्लोषात सुरू आहे। माऊलींचा जगात फार मोठा उपकार आहे महाराज। माऊली जर नसते तर कदाचित तुम्हा आपल्याला हा भक्ती मार्ग सापडला नसता। भक्ती मार्गाचा पाया होणारे पाय असणारे जर कोणी असतील तर माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे। आणि या पायामध्ये हा पाया म्हणजे सामान्य समजू नका, या पायामध्ये 2 महान विभूतींची भग द्यावा लागला, त्यांना कुर्बानी द्यावी लागली, तेव्हा कुठे हा पाया भरायला। आपल्या मुलांना समाजात घ्यावं, त्यांचं मौजी बंधन व्हावं म्हणून विठ्ठल पंताने रुक्मिणी माता यांनी ब्राह्मण वृंदांकडे विनवणी केली। आमच्याकडून दोष घडला, कळत न कळत घडला। माझी इच्छा नव्हती की संन्यासातून परत ग्रस्ताश्रमामध्ये यावं, पण गुरुदेवांची आज्ञा आणि म्हणून मी परत ग्रस्ताश्रम स्वीकारला आणि त्या ग्रस्ताश्रमातून हे 4 फळं भगवंताने आम्हाला दिली। आमची उपेक्षा तुम्ही केली, आमचा अपमान केला, पण आमच्या मुलांना तरी मानानं समाजात घ्यावं ही आमची विनंती आहे। कर्मठ ब्राह्मणांनी सांगितलं ते शक्य होणार नाही। शेवटी ब्राह्मण समाजाचं अधिवेशन झालं, काय करावं हे विनंती करतायत। तर यांचं मौजी बंधन आम्ही करू असं फक्त शब्द दिला, पण त्यासाठी तुम्हाला देह त्याग करावा लागेल। लहान लहान लेकरं, 2-2 वर्षाचा फरक। आमची मुक्ताई तर 2च वर्षाची होती, 4 वर्षाचे सोपानदेव, 6 वर्षाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि 8 वर्षाचे निवृत्तीनाथ। रात्री झोपलेले आहेत सर्व लेकरं। विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला उचललं, उठवलं। अगं, आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्याला देह त्याग करायचा आहे। रुक्मिणी माता उठली, लेकरांकडे पाहिलं, हृदय भरून आलं। माझ्या लहान लहान लेकरांना मी सोडून कुठं जाऊ, कोणाच्या हल्ली करू? आम्ही असताना जर यांना समाजाने चांगलं जीवन जगू दिलं नाही, चांगली वागणूक दिली नाही, तर आमच्या मागे हे काय करते? पण ते शास्त्राला मानणारे होते। शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे।
आणि म्हणून देहत्याग करायचं निश्चित केलं. निवृत्तीनाथांना उठवलं. आई रुक्मिणीनं निवृत्तीनाथांच्या तोंडावरून हात फिरवला. बाळा निवृत्ती, आम्ही जातोय. आमच्या मागे तूच यांची आई आणि वडील आहे रे. या लेकरांना सांभाळ बेटा. एका एका लेकराजवळ गेली रुक्मिणी माता. सोपेत त्यांच्या तोंडावरून हात फिरवला आणि हृदयावर दगड ठेवून आपला देह त्याग करण्यासाठी निघाले. लहान लहान मोठ्याच लेकरांचा त्याग केला आणि आपण मात्र जलसमाधी घेतली. तेव्हा कुठं हा भागवत धर्माचा पाया पडायला माय बापा. माऊली ज्ञानेश्वर महाराज नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी कळाली नसते. आपल्याला हरिपाठ सुद्धा कळाला नसता. आणि म्हणून म्हटलंय ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला पाया. उभारी देवालया, उभारी देवालया, उभारी देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आणि इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू निघला गगनावरी. हा भागवत संप्रदाय भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा पोहोचला माय बापा हो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे अर्जुनासारखे साधक होते, जिज्ञासू होते, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना केली. जे ज्ञान मिळवून अनुभवी झाले, मोक्षपदाला पोहोचले, त्यांच्यासाठी अनुभवामृत म्हणून ग्रंथ तयार केला. ज्यांनी योग साधना केली पण शेवटी साध्य प्राप्त झालं नाही, त्यांच्यासाठी सांग 65 निर्माण केली. आणि माऊलींनी विचार केला की मी ज्ञानेश्वरी तयार केली, अमृत अनुभव तयार केला, चांगले 65 तयार केली. पण हे जे प्रापंचिक लोक आहे, संसारी लोक आहे, यांना जेवण करण्यापुरती सुद्धा सवड नाही. हे कधी हे ग्रंथ वाचतील, कधी समजतील. आणि म्हणून तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचं सार एका छोट्याशा ग्रंथामध्ये तयार केलं. आणि तो ग्रंथ आहे हरिपाठ. भगवान गळाचे महंत सांगतात, नामदेव महाराज शास्त्री, की लोक हरिपाठाला अगदी सामान्य समजतात, साधं समजतात, सोपं समजतात. मी PhD मिळवली, मी न्यायशास्त्र आचार्य झालो, न्यायाचार्य, पण मला अजून संपूर्ण हरिपाठ कळाला नाही, हे त्या महंतांनी सांगितलं. गुरुवारी राऊत बाबा सांगता की हरिपाठ म्हणजे सामान्य नाही. कीर्तनकारांना हरिपाठ कळत नाही, इतका कठीण हरिपाठ आहे. आणि म्हणून हरिपाठावरती शक्यतोवर कोणी कीर्तनकार अभंग घेत कीर्तन करत. मग तुम्ही म्हणाल की महाराज आम्ही तो रोज रोज हरिपाठ म्हणतो, आम्हाला कोणी 20 वर्ष, 40 वर्ष, 60 वर्ष झाले हरिपाठ. हरिपाठ म्हणणं वेगळं आणि हरिपाठ समजणं वेगळं. अति परिचय अवज्ञान. विजय सिंग महाराज रोज दिसता, बाजारात दिसता, ट्रॅक्टरवर दिसता, शेतामध्ये दिसता. हाय व आहे आपल्या गावचे महाराज शिवशेजारचे. आणि बाहेर गावचा 40 गाव करता, कुठे धुळ्या करता असला एखाद्या गाजर पार घ्या महाराज. हा महाराज धुळ्याची आहे. 10,000 रुपये पेटवणी आहे महाराजांची.
महाराज कसे वागता, कसे राहता, काय करता, किती साधना आहे त्यांचं त्यांना माहित. पण अति परिचय असल्यामुळे माणसाला किंमत राहत नाही. आपल्या गावात भाषेत म्हणतात गावातलं केळ गावात विकत नाही. बाहेर गावाचं केळ चांगलं लागतं. विठ्ठल आणि म्हणून मी काही दिवसापासून काही महिन्यांपासून असा विचार केला की आपल्याला हरिपाठाच्या अभंगांवरती कीर्तन करायचे. एक एक अभंगावर कीर्तन करण्यासाठी मला 8-8, 15-15 दिवस चिंतन करावं लागतं. रामदास महाराज, माझी योग्यता नाही ह्या अभंगावर बोलायची, पण माऊलींनी माझ्याकडून बोलून घेतील अशी मला खात्री आहे. कारण मी जो अगोदर आहे हा जो तुमचा ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह झाला 44 वर्षा अगोदर, त्यावेळेस माझ्या या देहामध्ये भक्तीचं बीज रुतलं गेलं. आमच्या गावात पहिला सप्ताह आला बेटात बुद्रुकला, नंतर बेटात खुर्द. त्या काळामध्ये आपल्या गावातले जे 5 पांडव होते, लक्ष्मण उखळ श्रावणे बाबा, लक्ष्मण वाघ, नामदेव महाराज आहेर, पांडुरंग महाराज जंगले, श्रीराम जंगले, रामदास ते दुसरे ते वाघ आहे का रे, वाघ. असे वाघ सर्व जमा होऊन त्यांनी हा पाया रवला सुरू केलं तर अखंड चालू आहे. आणि त्या काळात माझा माणसांवर भरोसा नव्हता, कारण शिकलेलो होतो ना, शिकलेलो होतो, वाचणारा होतो, ऐकणारा होतो की लोक काही चांगले नाही. म्हणून मी माणसाच्या हातून माने घातले. महाराज पहिले शंकर बुवा गणके म्हणत, पुष्पांजाजी बुवा म्हणत माळ घाला माळ घाला. म्हटलं नाही महाराज. आळंदीला गेलो, तिथे माऊलीच्या समाधीवर माळ ठेवली. ती माळ माझ्या हाताने माझ्या गळ्यात टाकली. म्हणजे माझे पहिले गुरु कोण आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यांच्या कृपेनच का होईना मी कुठल्या संस्थेत गेलो नाही, कुठल्या शिबिरात गेलो नाही. आणि आज कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणकार, भागवतकार, प्रकाशक, संपादक, हे कोणाची कृपा? काय हे केले एका चिंतिता किंवा करील तो काय हे महाराज बरी पाहे बीज शुद्धांनी. आणि त्यांनीच मला प्रेरणा दिली असावी तर माझ्या हरिपाठावर तुम्ही बोला. आई मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतला हा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगाचा साधा शब्दार्थ असा आहे की मनाची आपली गती जी आहे, मनाची जी ओढ आहे त्या संतांच्या संगतीमध्ये लावावी. त्याच्यामुळे भगवंत आकळला जातो. श्रीपती म्हणजे भगवंत. आकळल्या गेल्यामुळे रामकृष्ण हा जो मंत्र आहे हा हृदयात स्मरण करून वाचन वदावा. कारण हा ग्रंथ, हा मंत्र भगवान शिवाचा आत्मा आहे. हे जे परमार्थ संतांच्या संगतीमध्ये आपल्याला एकत्व कळतं. एकोहम बहुश्याम एको देव सर्वभूतेषु मूळा. ते तत्व कळाल्यानंतर द्वैत माणसाच्या मनामध्ये भेद राहत. हे जे नामामृत हा जो भगवंताने दिलेला, माऊलींनी संत सद्गुरूंनी आपल्याला नाम समजून दिलं, त्या नामाचं जे अमृत आहे त्याला नामामृत म्हणतात. त्याची गोडी वैष्णवांना लागते. आणि जी योग्यांना 17वी काळ साधून जो आनंद प्राप्त होतो तो या नामामृतामध्ये मिळतो. हे नामामृत फक्त प्रल्हादाला प्राप्त झालं गर्भावस्थेमध्ये, त्याने भक्तीचा आनंद घेतला. हे नामामृत उद्धवाला मिळालं, भगवान श्रीकृष्ण त्याचा सखा झाला. असं हे नामामृत आहे. सर्वात सोपं आहे,
जिकडे तिकडे आहे, पण तरी सुद्धा ते कळत नाही, मिळत नाही. आणि ते ज्याला कळालं ते फार दुर्लभ आहे. असा या अभंगाचा साधा स्पष्ट अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आपण या त्या जगामध्ये जे जन्माला आलो मनुष्य म्हणून, तर सगळं मानव प्राण्यांना आणि या जगातले संत ग्रंथ आणि पंत एकच उपदेश करतात की बाबा हो, तुम्हाला जर नरदेह प्राप्त झाला तर या नरदेहाचं सार्थक करा. कारण हा नरदेह सहजासहजी भेटत नाही आणि वारंवार भेटत नाही. बहुधा जन्मला बहुधा जन्मला खात खात आणि एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्याचा. तेव्हा कुठं आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. आणि म्हणून सर्व संत ग्रंथ आणि पंत म्हणतात की बाबा तुम्ही नरदेहात आले तर नरदेहाचं सार्थक करा. नरदेहाचं सार्थक कधी होईल? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठल की एक देखलिया, विठ्ठल की एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखलिया. आणि असं आपण ऐकतो आणि त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतो. कोणी जप करतं, कोणी तप करतं, कोणी योग साधना करतं, कोणी वाऱ्या करतं, कोणी तीर्थयात्रा करतं, वेगवेगळ्या प्रकारचे साधना करतात. पण त्यांना देवाची प्राप्ती काही होत नाही. प्रत्येक माणसाला वाटतं की मला देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे, देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे. तो वाटतच नाही खराटे महाराज. देव नको आहे. हा जो दिसतो ना आता बाजार, जिकडे तिकडे गर्दी, हे देवासाठी आहे का देवाकडून काही पाहिजे? आज मुक्ताबाईवर 1 लाखाच्या वर वारकरी होते म्हणे. मग 1 लाख वारकरी जर गेले तर मुक्ताबाईसाठी गेले का? देव नको आहे, संत नको आहे आम्हाला. आम्हाला देवाकडून काहीतरी पाहिजे. मी बऱ्याच वेळा विचारलो, तू कोण कोण गेलो होतो मुक्ताबाईवर वारीला? गेले होते का तुम्ही? रामदास भाऊ, कोण्या रंगाची साडी नेसल होती आज मुक्ताबाईंना? जायचं तास 2-2 तास बारीमध्ये उभं राहायचं. आणि याच का हो मुक्ताबाई कशी उभी होती, कोणत्या रंगाचे हार होते, कोण्या रंगाची साडी होती, काय नाही. दर्शन कशाला म्हणता? पायापासून अगोदर सुरुवात करायची, खालून वर दृष्टी टाकत न्यायची.
ते रूप आपल्या हृदय पटलावरती त्याच काढून घ्यायचं. डोळे लावल्यावर सुद्धा आपल्याला ते दिसलं पाहिजे. याला म्हणतात दर्शन. पण आम्ही वारीला जातो, आम्ही साधना करतो, आम्ही मंदिरात जातो, पण आमचं ध्येय मात्र परमेश्वर प्राप्ती नाही. आम्ही देवाकडून काहीतरी पाहिजे असं मला वाटतं. कारण आमच्या जवळ विवेक नाही, आमच्या जवळ विवेक नाही. शास्त्रकार सांगतात पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवः न पापस्य फलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फळ आहे सुख, हे प्रत्येकाला हवं असं वाटतं. पण पुण्य ज्या कर्मानं तयार होईल असं कर्म आम्ही करत नाही. पापाचं फळ आहे दुःख, हे प्रत्येकाला नकोस वाटतं. पण ज्या कर्मानं पाप होईल हे कर्म केल्याशिवाय आम्ही राहत नाही. आणि म्हणून आम्हाला सुख प्राप्त होत नाही, आमच्याकडून पुण्य होत नाही. आम्ही वेगवेगळ्या युगातले साधना करतो, यज्ञ करतो, योग करतो. भल्या माणसाओ, आपल्याला व्यसन करून करून आपली तब्येत अशी झालेली आहे की 5 मिनिट आपण एका आसनावर बसू शकत नाही महाराज. मग योग साधना करत असताना हिरण्यकश्यपूने किती 36,000 वर्ष एका पायावरती उभा राहिला होता म्हणे. योग साधना म्हणजे जोक आहे का? नाही. इंद्रियांचं दमन करणं, विषापासून मनाला आवरणं. आपल्याला तर कीर्तनात तंबाखू सुटत नाही महाराज. पुढच्या माणसाच्या आडून घेता पुढे घेतात गुच्चूप. असे आपण विषय लंपट लोक आहे. आपल्याकडून ते जमेल का? नाही जमणार. संतांनी पाहिलं, तुकोबारायांनी पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं की या समाजातले लोक यांना त्या देव प्राप्ती करायचीच आहे, पण याचं वर्म यांना माहित नाही. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये दया निर्माण झाली. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी संत अवतार घेतात आणि या लोकांना योग्य मार्ग दाखवतात. माऊलींनी सुद्धा लोकांकडे पाहिलं की यांना देवाची प्राप्ती पाहिजे, पण यांना देव प्राप्त कशानं होईल काही कळत. आणि म्हणून माऊलींनी लोकांकडे पाहिलं आणि हरिपाठाच्या 8व्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलं,
संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. त्या भगवंताला जर आकळवायचं असेल आकायचं आकळणे म्हणजे काय? आकळणे म्हणजे आपलंस करणे, वश करणे. त्या भगवंताला जर आपलंस करायचं असेल, वश करायचं असेल, तर त्याच्यासाठी संतांची संगत पाहिजे. आणि त्या संगतीमध्ये आपल्या मनाची वृत्ती लावणे महत्वाची आहे. मनोमार्ग गती, मनाचा मार्गाची गती तिकडे लावा कुठे? संतांच्या संगतीत. तेव्हाच भगवंत आकळला जाईल. आजपर्यंत तुम्ही साधूच्या संगतीत राहिलेच नाही का महाराज? 40-45 वर्षापासून कीर्तन चालू आहे. एका वर्षात 7-7 सप्ते चालू आहे. किती साधू येतात, किती जातात, पण अजून मी देव काही आकारला जात नाही. एका माणसाचा नियम होता की भाद्रपद महिन्यामध्ये 9वी पासून 12वी पर्यंत भागवत कथा लावायची. बापदादांपासून आलं त्याचं म्हणणं, चालू ती परंपरा. पण एका दिवशी नेमकं त्या साप्त्यामध्ये त्याची कोर्टाची तारीख आली. मग तो त्या ब्राह्मण बाबाला म्हणे महाराज मी तर आज काही राहू शकत नाही म्हणे कथेले, तर माझ्या ऐवजी म्हणे तुम्ही नाही राहिले तर मग तुमच्या मुलाला पाठवा. पण मुलाला पाठवलं, मुलावर जर परिणाम झाला कथेचा तर म्हणे, तो ब्राह्मण बाबा म्हणे बाबा तुम्ही 40 वर्षापासून तर ऐकताना तुमच्यावर काही परिणाम झाला नाही म्हणे. मी माझी मनाची गाठ सोडतच नाही. मी कथा ऐकतो पण कथा ऐकत नाही. तो ताना लेकरू आहे, तो अंधळ आहे. आणि संस्कार हे लेकरावरती लवकर जडतात आणि लेकरावर जडलेले संस्कार हे टिकाऊ राहतात. त्यांना जर लहानपणापासून वळण लावलं, संस्कार लावले ना महाराज, ते तसेचे तसे राहतात. आणि मोठे झाल्यावर जर तुम्ही त्याला पहिलंच ते वाकडं तिकडं राहतं, त्याला स्वामिल मध्ये टाकणं पडतं. ते एखादी बारीक रोप जर आलं
त्याला तुम्ही कमान घाला, त्याचं नीट द्या, त्याला जसा आकार दिसा तसं ते बनत रोपट. पण मोठ्या झाडाला जर वाकवायला जर आलं तर त्याला काय करणं पडतं, स्वामील मध्ये आरीमध्ये टाकावं लागते. कटून जातील पण वाकणार नाही. हा म्हणे मी 40 वर्षापासून भागवत ऐकतो, पण माझ्या मनाची गाठ काही मी सोडत नाही. मनाची जी दोर आहे ती दोर काही या भागवत त्या दिवशी लावत नाही. आमची तीच गत आहे बाबा. आम्ही कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण आमची मनाची जी लगन आहे, दोर आहे, ती त्या संतांबरोबर कधी लावत. हा कसा मस्त झालं. काय झालं? मस्त झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत ह्या माणसाचं मन साधूच्या संगतीमध्ये येणार नाही तोपर्यंत याच्यात बदल होणार नाही. कारण मनुष्य जन्मतः कोणीच मनुष्य पापी नाही. आणि मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. पण माणसं बिघडता का, नास्तिक का होता, दुराचारी का होता, व्यसनी का होता, याला कारण संगत आहे. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलंय ना, दुःसंग सर्व थैव त्यज्यः. माणसाला जर सत्संगती नाही प्राप्त झाली तर कमीत कमी दुःसंगती, वाईट संगती तरी त्याग करावा माणसानं. आणि संगत करायची तर मोठ्याची करायची. संगत करना बड़े की बढ़त बढ़त जाए, हत्ती के मस्तक पर बैठ कर फल खाए. आणि आम्ही काय करतो, साधूंची संगत नाही करत, व्यसनी लोकांची, दारुड्या लोकांची, करमणूक करणाऱ्यांची, कॉमेडियन लोकांची संगत करतो. आणि कळत न कळत तो संस्कार आमच्यावरती लागतात. म्हणून आमच्या मनाची जी डोर आहे त्या संतांच्या संगतीमध्ये संतांशी बलावावी. तेव्हाच आपल्या मनामध्ये बदल होईल. म्हणून कबीर महाराज म्हणतात, संतों के संग में लागले करी अच्छी बने. एकदा काय झालं, एक राजहंसाचा बच्चा ओढण्याचा अभ्यास करत होता. आणि ओळख असताना एका चिखलाच्या दाबीमध्ये पडला. हाचेमध्ये पाणी कमी होत, गाळ होता त्याचे हाचेमध्ये. हा खाली पडल्यामुळे याच्या सर्व अंगाला तर चिखल लागलं. चिखलामुळे त्याचं सर्व अंग काळं झालं. त्या सरोवराच्या काठावरती एक मेलेलं ढोर होतं पडलेलं जनावर. आणि त्या मेलेल्या मृत जनावराला काही कावळे बोलत होते.
सुद्धा त्या कावळ्यांबरोबर तिथे त्याच्यासोबत खायला लागला. बरेच दिवस ते कावळ्यांच्या सहवासात राहत होत. ते गावगाव करत, हेही गावगाव करे. हा फुलला की कोण आहे याचा विश्वास पडला. एके दिवशी आकाशातून एक मोठा राज होऊन चालला होता. त्यानं पाहिलं, अरे कावळ्यांच्या संगतीमध्ये माझा राज होऊनचा बच्चा आणि घाण खात आहे. तो आला, खाली आला. या बच्चाला म्हणायला लागले, ए बच्चा, अरे तू मेरा बच्चा है, हम राज होऊन जाए. ते कौवा को घेऊन कैसा क्या है? हा म्हणतो मी कावळाच नाही, मी राज होत नाही. तुम्ही किती पांढरे आणि मी बघा किती काळा. हे माझ्या भावाला कशी काय काय. त्या राजहंसाने विचार केला की संगतीचा मोठ झाला, अज्ञानामुळे आला आहे, हा स्वतःला विसरतो. म्हणे मित्रा, साप माझ्यासोबत एका चांगल्या पाण्याच्या जलाशयात घेऊन गेला. त्याला उडी मारायला लावली. त्या पाण्यामध्ये त्याच्या अंगाचं सर्व चिखल निघून गेलं. पण कोणी आता तुला चेहरा, तुझं रंग, तुझे पक्ष आहे ना पांढरे? हो म्हणे. आम्हाला सुद्धा विसर पडलाय. आम्ही अज्ञानी लोकांच्या संगतीमध्ये, मी राजपूत आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी कुंडी आहे, मी माळी आहे. हा चिखल लावून घेतो. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी जन्माला आलो, मी मरणार आहे. पण संत महात्मा जर भेटला तर त्याला सत्संग रूपी सरोवरामध्ये डुबकी मारतो, डुबकी मारतो आणि त्याचा अज्ञान रूपी आवाज काढतो आणि मग म्हणतो, बघ आता तू कोण आहे. कबीरदासजी म्हणतात, भूल जाए भूल के लागले, जरे लक्ष्मी बने संतों के संग में लागले, जरे लक्ष्मी बने मनोमार्ग गती आकळावा श्रीपतीने म्हणते. त्या आपल्या मनाची गती संतांच्या संगतीमध्ये लावा, म्हणजे भगवंत आकळल्या जाईल. असे काही प्रमाण आहेत का मग तुमच्याजवळ, पुरावे आहे का? तर भागवताच्या महात्म्यामध्ये सांगतात. कोण सांगत? आपले नारदजी सांगतात व्यासजींना की व्यासजी, मी एक दासीचा मुलगा होतो. कोणी भिल्लांच्या मुलांबरोबर उन्हाळ्या करत होतो. पण दैवयोगाने मी ज्या गावात राहत होतो त्या गावामध्ये संत महात्मे आले. त्यांनी एक दिवस मंदिरावरती प्रवचन केलं. त्यांचं प्रवचन लोकांना आवडलं. लोकांनी आग्रह केला, महात्माजी 4 महिने तुम्ही आमच्या गावामध्ये चातुर्मास घाला. तुमच्या मुखातून जे अमृत, नामामृत निघतं, कथामृत निघतं, यांना आमची तृप्ती होत नाही. आम्ही तुमची सेवा करू. त्या संतांनी विचार केला, चला आपल्याला कुठेतरी राहणं आहे. 4 महिने तिथे मुक्काम केला. त्या गावकऱ्यांनी या दासीच्या मुलाला त्या साधूच्या संगतीमध्ये सेवा करायला ठेवलं. बाबाजी, ये बच्चा आपको फूल ला देंगे, आपकी झाड़ फुहार करेंगे, आपको पानी लाते जाएगा, इसको रहने दो, और आप जो खाएंगे, आपका जो बचा कुचा है वो खाएगा.
तो दाशीचा मुलगा त्या संतांच्या संगतीमध्ये राहिला बाबा, आणि त्याला भक्तीच त्याच्या मनाची दोर त्या संत संगतीत लागल्यामुळे त्याला भक्तीचा रंग एवढा चढला. 4 महिने झाले. संत म्हणाले आता चलता साधूवर बहती नदी. साधू एका दिवशी एका ठिकाणी थांबला की त्याच्यात दोष लोक पाहतात, सद्गुण सोडून देतात आणि अवगुणाच वाखणणी करतात. नदीचा प्रवाह जर थांबला तर त्याच्यामध्ये खांडव पडले की ते पाणी दूषित होत. म्हणून नदी वाहती चांगली आणि साधू चालता फिरता चांगला. जास्त संपर्क लोकांशी ठेवू. या लोकांनी चांगल्यांना तेव्हा रामाला चांगलं नाही म्हटलं, कृष्णाला चांगलं नाही म्हटलं, तो कोण्या साधूला काय चांगलं म्हणते. या माऊलीच्या नावावर तुकोबारायांच्या नावावर आमच्या सारखे फुटते पोट भरता ज्ञानोबा तुकाराम करून आमच्या बिल्डिंगा झाल्या. 4 व्हीलर गाड्यांमध्ये आम्ही फिरतो. पण ते महात्मे जेव्हा होते तेव्हा त्यांनी काय जीवन जगलं महाराज. समाजानं त्यांना वाटेल तेवढा छळ केला. सामान्य लोकांना नाही बर का रघुनाथ भाऊ. जे ज्ञानी पंडित म्हणणार होते ते सामान्य लोकांना काही घेणं देणं नाही. जे आहे चांगले बनवणारे तेच लोकांना सतवतात. म्हणून त्या संतांनी सांगितलं बच्चा हमको जाना है अब. हा रडायला लागला. महाराज मुझे ले चलो, मैं आपके साथ आना चाहता हूं. मुझे भक्ति का रंग लग गया, अब मुझे चैन नहीं पड़ेगी. ते म्हणाले की बेटा तुला नेलंच तर रे, पण तुझ्या मागे तुझी आई आहे. त्या आईची सेवा कर आणि नंतर भक्ती तुला मंत्र देतो. त्या संतांनी मंत्र दिला आणि तेव्हा तो नारदजी त्या जन्मात त्याला काही हे प्राप्त नाही झालं, पण दुसरा जन्म त्याला भेटला ब्रह्माजींकडून मानसपुत्र म्हणून. आणि तेव्हा तो नारद महर्षी झाला, देवर्षी नारद. व्यासजींना सांगतो की हे जे मी आज जे काही आहे हे फळ कशाचं आहे? संत संगतीचं आहे. म्हणून म्हटलंय सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम करते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. भगवान बुद्धाला सांगतात भागवतातून, संत संगा वेगळे तात्काळ पावावया माझे स्थान, अधिक नाही साधन सत्यदान उद्रवा. नाथ बाबा सुद्धा भंगातून सांगतात, हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. सोयिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे. आणि म्हणून आपल्याला जर देव आकळायचा असेल, प्राप्त करायचा असेल तर संतांच्या संगतीत राहावा. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय भगवंतानं अर्जुनाला, अर्जुना हे ज्ञान जर तुला पाहिजे असेल तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा परवे जरी मनी आधी आणावे तरी संताया बदावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरढा तेच सेवा दारवंता स्वाधीन करी सुमटा ओळखून. अरे ते संत म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे, भांडार. आणि त्या भांडारामध्ये प्रवेश करण्यासाठी जाण्यासाठी एक दारवंत आहे, दार आहे. तो दार कोणता आहे महाराज? सेवा रूपी दार. लोक जय हरी महाराज, आणि हे कसं आहे, माया कसं आहे, ब्रह्म कसं आहे.
हायब्रिड पीक जर घ्यायचं आलं तर 3 महिने लागतात. पेरणं पडते तेव्हा येतं ते 3 महिन्यानं. आणि माया ब्रह्मन अमुक धमुक चालता त्याच्यासाठी सेवा करावी लागेल. बिना सेवेनं भेटणार नाही. कोणी पैसे देऊन विचार केला का मी पैशानं ज्ञान मिळवून घेईल? पैशानं ज्ञान मिळणार नाही. सेवा करावीच लागेल. सेवा केल्याशिवाय मेवा भेटणार नाही. आणि म्हणून म्हटलंय की सेवा रूपी दारवंटा चढल्याशिवाय आपल्याला त्या भांडारात जाता येत. आणि सेवा केल्यावर जेव्हा ते प्रसन्न होतात मग अपेक्षित जे आपुले सांगतील की न पुसले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. मग त्यांना हळूच प्रश्न विचारावा कमी उतार पावे संत संगतीत गेल्यानंतर त्यांची सेवा करून त्यांना प्रश्न विचारावा. ओहम कतमिदम, मी कोण आहे? मी आलो कुठून? मला जायचं कुठे आहे? जीव काय, शिव काय, आत्मा काय, परमात्मा काय, माया काय, ब्रह्म काय? मग ते प्रसन्न झाल्यावर आपल्याला आत्मबोध करतात. आणि मग आपल्याला ते नामामृत देतात. नाव वेगळं बरं महाराज. या उपाधीच्या असणाऱ्या नावाला नाव म्हणतात. उपाधी, या उपाधी माझे गुप्त. चैतन्य से सर्व करतो ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आणि त्या चैतन्याला जे संत महात्मे संबोधतात ते आहे नाम. त्या चैतन्याला जे वास्तविक त्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, आकार नाही, पण त्याची ओळख काहीतरी पाहिजे म्हणून त्या अरूपाला ते रूपात आणतात, अनाम्याला नामात आणतात, त्याला म्हणतात नाम. आणि असं जे नाम आहे त्या संत संगतीमध्ये त्या नामाचा छंद लागला. माऊली म्हणतात की त्या नामाचा छंद लागायचा. अगोदर ते नाम समजायचं. उघडा मंत्र जाणा. रामकृष्ण, आम्ही रामकृष्ण म्हणतो, प्रश्न नाही, काही संशय नाही, पण जाणा म्हणजे काय? जाणून घ्या. जाणा म्हणजे काय? उघडा मंत्र जाणा. मंत्र तो उघडा आहे, पण जाणा, जाणा म्हणजे समजा, ओळखा, याला म्हणतात जाणा. आणि मग रामकृष्ण म्हणा. आणि तेच महाराज सांगतात की ते संतांच्या संगतीत गेल्यावर काय होतं ते आपल्याला राम नामाचा जो जप देतात, मंत्र देतात, त्याचा वाचन जप करायचा अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
एकदा टाळ्या होत्या त्या बाळासाठी. धन्य आहे त्याची आई आणि त्याचे वडील की ज्यांनी त्याला जन्माला घातलं. काय गोड आवाज आहे बेटा, गायन करत जा, चांगला होशील पुढे चालून. रामकृष्ण वाचा भावा, हा हे रामकृष्ण कुठून मिळतं आपल्याला? संतांकडून. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उद्दंड गाते. ते संत महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद. हे कृष्ण विष्णू हरी गोविंद हे जरी वेगळे असले तरी नाम एकच आहे. कृष्ण काय? नाम. हरी काय? नाम. राम काय? नाम. पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार. नामची देता नामची घेता होतो कुळ उद्धार. पंढरी नामाचा बाजार. जिकडे तिकडे नामच आहे. स्वरूपाला धरून, उपाधीला धरून नाही बरं, स्वरूपाला धरून. काही जरी नाव असलं तरी स्वरूपाच्या ठिकाणी ते एकच आहे. आणि हेच तत्व भगवान शिवाने घेतलं. एकदा काय झालं? भजन करा विठ्ठल भगवान शंकर शतकोटी रामायणाचं जप करायचे. रामायण भगवंताला फार प्रिय, भगवान शंकराला. कारण भगवान राम हे भगवान शंकराचे आराध्य आणि भगवान शंकर हे रामाचे आराध्य. भजन करी आणि त्या शतकोटी रामायणाचा आनंद घ्यायचे. एकदा त्या भगवान शंकराकडे देव दानव आणि मानव तिघ गेले. हे भोलेनाथा, तुम्ही एकटे काय आनंद घेता? आम्हालाही त्या आनंदामध्ये भागीदार होऊ द्या. म्हणे तुमची काय इच्छा आहे? म्हणे तुम्ही जो आनंद घेताय रामायणाचा हा मला पण पाहिजे. भगवान शंकराने विचार केला की आता काय करा, आपल्या हे लोक नाही एकट्याला खाऊ देते, आनंद भोगू देत. ठीक आहे. भगवान शंकर उदार. भगवान शंकर म्हणजे देवादिदेव महादेव, निस्तर देव नाही. भगवान शंकर म्हणजे एक महान संत. भगवान शंकर म्हणजे एक महान वारकरी. पंढरीचे पहिले वारकरी भगवान शंकर. भगवान शंकरांचा परिवार म्हणजे एक आदर्श परिवार. सर्व एकमेकाच्या विरुद्ध आहे पण सर्व गोडी गुलामीला राहतात. भगवान शंकराचं वाहन नंदी आणि भगवान देवी माता देवीचं वाहन सिंह. कार्तिक स्वामीचं वाहन गणपतीचं वाहन. भगवान शंकराच्या गळ्यात त्या सर्पायचा वैरी कोण?
मोर सर्व एकमेकाचे वैरी, पण सर्व वैर भाव सोडून ते अगदी गोडी गुलामीला राहतात. आमच्याजवळ सर्व सारखे राहतात, पण आमचं कधी बनत नाही. भावाचं भावाशी बनणार नाही, जावा जावायचं बनणार नाही, माया लेकायचं बनणार नाही. आम्ही भलेही तोरा मिळू, माळा घालू, 13 एकर 9 गुंठे गंध लावू, पण आमचं भावाचं भावाशी जमणार नाही. ते भगवान शंकर का त्यांचं कुटुंब असं होतं, तर ते रामायणाचा आनंद, रामायणाचा रस घ्यायचे, भक्ती रस. देव दानव मानव गेले, त्यांनी 33 कोटी देऊन टाकले. मग किती राहिले? 33 + 99, 1 कोटी राहिले. हे म्हणत नाही ते 1 कोटी बी आम्हाला द्या. मग त्यांनी 33,000 केले. मग किती राहिले? 1,000. त्या 1,000तले बी आणखी 3 वाटे केले. असं करता करता शेवटी एकच श्लोक राहिला. तरी हे म्हणाले की तो श्लोक बी आम्हाला पाहिजे. आता तो श्लोक होता 32 अक्षराचा. या भगवान शंकरानं 10 अक्षरची गणना वाटून दिले. 2 अक्षर जे राहिले ते 2 अक्षर म्हणजे राम, ते भगवान शंकरानं स्वतः ठेवले. आणि तुमचं जरी नाव काही असलं तरी तुम्ही रामच आहे. काय नाव आहे बाबा तुमचं? सीताराम. मग तुम्ही तर तू सीताबेन राम बी आहे. आता तुम्ही राम कसे आहे? तुम्हाला राम बनवू का? बनवू का सांगा? चालेल का? राम बनायला काय? हा, नाम को चतुर्थ गिनो, उसमें 5 मिलाने का काम. तुमचं सीताराम नाव आहे. सीताराम म्हणजे सीताराम किती अक्षर आहे? 4. या नामाला चतुर्थानं गेला म्हणजे 4 चौक, उसमें 5 मिलाने का काम. उसकी दुप्पट करो, उसको 8 से भागो, 45. बाकी रह गया वो है राम. काय राहिलं? तुमचं नाव काय महाराज? पंडित. नाम को चतुर्थ गिनो, 3 चौक, उसमें 5 मिलाने का काम, 17. उसकी दुप्पट करो, उसको 8 से भागो. काय राहिलं? रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. रामजप हा, हे जे नाम आहे हे भगवान शिवाचं आत्मा आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा नाम जप. आज आपल्या अभंगा कीर्तनासाठी जो अभंग घेतला आहे हा 6 चरणाचा आहे. आणि ध्रुवपद धरून 7 चरण आहे. आणि 2 चरण झाले आणि 10 वाजले. आता आपल्याला काय करावं लागेल, एकदा तुम्हाला सगळ्यांना त्रास देतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कधी टाळी बोला मुखी नाम. एकदा भगवान पांडुरंगाचं गजर करायचं आणि नंतर आपण टाकफट्टी घेत अभंग पूर्ण करू. जय जय ठोपार जय जय संतांच्या संगतीत गेल्यानंतर ते आपल्याला तत्व कळवतात, तत्व समजवतात. या जगामध्ये जरी अनेक दिसत असले, रंगाने जरी सृष्टी नटलेली असली तरी ह्या सृष्टीचं ह्या जगाचं तत्व एकच आहे. एको देवो सर्वभूतेषु गुणः. गायीमध्येही तो आहे, म्हशीमध्येही तो आहे, डुकरामध्येही तो आहे, तुमच्यातही तो आहे, माझ्यातही तो आहे, ब्राह्मणामध्ये तो आहे, एखाद्या निसंत एकदम तुच्छ असला त्याच्यातही तो आहे, मुंगीमध्येही तो आहे, हत्तीमध्येही तो आहे. पण आमचं दैव दुर्दैव असतं बाबा की आम्ही त्याला इकडे तिकडे शोधतो. देव आहे तुझ्या पाशी, तू जागा बोलला नाही. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव बाहेर शोधू नका, आत्मचिंतन करा, अंतर्मुख व्हा, म्हणजे देव तुम्हाला कळेल.
देव बाहेर नाही. पण हे आपल्या आपल्या मनानं नाही करणार, आपल्याला हे संतांच्या संगतीमध्ये कळेल. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. पण तो भगवंत कळाला की मग आपल्या ठिकाणी द्वैत भाव राहत नाही. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विराजाने. ते एक तत्व कळालं म्हणजे मी जो आहे, जिकडे पाहता तिकडे काय भगवंतच भगवंत आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप, झाला दीनाचा माय बाप विठ्ठल. झाला दीनाचा माय बाप हरीच्या दासा, हरी नाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. आणि मग हा जो भगवंत कळाला, हे तत्व कळालं की मग त्या ठिकाणी द्वैत राहत नाही. द्वैत अज्ञानामुळे राहत. एकदा ज्ञान झालं म्हणजे द्वैत राहत नाही. ज्ञान झालं म्हणजे मग त्याला कळतं की भगवंत चराचरात भरून उरलेला आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी तो निंदा करेल कोणाची करेल, महाराज द्वेष करेल कोणाचा करेल. आणि म्हणून माऊली म्हणतात एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधिती. त्या संतांच्या संगतीत राहिले म्हणजे एक तत्व कळतं आणि मग त्याच्याजवळ द्वैत राहत नाही. ह्याचा अनुभव कोणाला आला का हो? आला ना. माऊली पुरावा देतात, प्रमाण देतात. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, बुद्धवाला धला कृष्ण दाता. आम्हाला जागृतीमध्ये आम्ही बाहेर पडल्यावर आमच्यावर ठसा उमटत नाही. पण त्या प्रल्हादाचं पहा काय कौतुक की त्यानं आईच्या गर्भात असताना नारदाचा उपदेश ऐकला. वास्तविक सृष्टीचा नियम असा आहे, तुम्ही ज्वारी पेरली तर गहू येता का महाराज? ज्वारी पेरली तर ज्वारी येईल, काही बोंडी पेरली तर काही बोंडीच येईल, लाल बोंडी पेरली तर लाल बोंडीच येईल. कारण जसं बीज राहिलं तसं फळ. मग हिरण्यकश्यप कोण होता? दैत्य. मग दैत्याच्या पोटी कोण जन्माला यायला पाहिजे? दैत्य यायला पाहिजे की नाही? पण मग दैत्याच्या पोटी कसा काय भक्त प्रल्हाद आला? तर त्याला कारण सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरः दातव्यमोक्ष पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यः. आई जर सुशील असली तर मुलगा पुण्यवान जन्माला येतो. सुशील जन्माला येतो. आई जर पवित्र असली, पुण्यवान असली तर. बाप जर पुण्यवान असला तर मुलगा चतुर जन्माला येतो. घराण्यातले पूर्वज जर पुण्यवान असले तर मुलगा दाता जन्माला येतो. आणि स्वतः जर पुण्यवान असला तर भाग्यवान जन्माला येतो, म्हणजे हरिभक्त जन्माला येतो. याच्या उलट हिरण्यकश्यपूचा बापाचं नाव काय होतं महाराज? हिरण्यकश्यपूच्या बापाचं नाव होतं कश्यप ऋषी. त्या कश्यपाला कितीतरी बायका होत्या, त्याच्यातल्या ह्या दोन होत्या, दिती आणि अदिती. अदिती पासून झाले देव आणि दिती पासून हे झाले, कारण दितीनं टायमाचं भान ठेवलं नाही. संध्याकाळच्या वेळेस धोतर पकडली महाराजची. महाराज म्हणाले देवी हा संध्याकाळचा टाइम आहे, स्नान संध्याचा टाइम आहे, पण नाही ऐकली. शास्त्रकार म्हणतात
उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्यमोक्ष दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. आईचा जर दोष असला तर मुलगा उन्मत्त जन्माला येतो. बापाचा दोष जर असला तर मुलगा मूर्ख जन्माला येतो. घराण्यातल्या वाडवडिलांचा दोष असला तर मुलगा कंजूष जन्माला येतो. आणि स्वतःचा जर दोष राहिला तर तो दरिद्र जन्माला येतो. पण आईच्या गर्भात नारदजींचे संस्कार आता एकता सांगायला वेळ नाही. भजन करा विठ्ठल. अपुरमी सोळावं वाटत नाही. सांगायला गेलं तर रात थोडी सोंग झाला. थोडक्यात सांगतो. हिरण्यकश्यप तपश्चर्या करायला गेले आणि इंद्रानं डाव साधला आणि कयादूचं हरण केलं. याला कळालं की कयादूच्या गर्भामध्ये हिरण्यकश्यपूचा अंश वाढतोय. बाप जर एवढा खतरनाक आहे तर पोऱ्या काय नाही आपल्या इथं मुश्किल करी ना. बापानं जर आपलं एवढं हे केलं तर पोरगा तर आपलं मग काय करायचं. न रहे बास न म्हणजे या बाईलाच खलास करायचं म्हणजे मुलगा होणारच नाही. या बेतानं इंद्र तिला घेऊन चालले आणि मार्गात नारदजी भेटले. इंद्रा स्वर्गाचा राज आहे. परस्त्रीचा अपमान करतो. लाज नाही वाटत. कोण आहे म्हणे हिरण्यकश्यपूची पत्नी. म्हणे हिच्या गर्भामध्ये हिरण्यकश्यपूचा अंश वाढतोय. हिला ठेवायचं नाही. मूर्ख झाला का म्हणे. वेळा झाला काय तू. अरे तुला काय पुरुषार्थ करायचं वैर करायचं हिरण्यकश्यपू शिकर. या माता माऊलीशी काय करतो. त्या इंद्राच्या पासून त्या नारदजींना त्या माऊलीला सोडवलं. आपल्या आश्रमामध्ये ठेवलं. रोज सत्संग चालायचा. भगवंताचं नाम कीर्तन करायचं. आणि ते संस्कार त्या गर्भाच्या आले गर्भावरती जडले. आणि म्हणून तो लहानपणापासून भारी भक्त झाला. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात नाम जपत प्रभु कीन प्रसाद भगत शिरोमणि भय प्रहलादु राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम. त्या भगवंताचं नाम जपत गेले. किती संकट आले. एक वेळ नाही, दोन वेळ नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी 12 प्रकारचे प्रयोग केले तरी भक्त प्रल्हाद मारला गेला नाही. भक्त शिरोमणी झाला. आणि नाम जप केल्यानं भगवान श्रीकृष्ण त्या उद्धवाचे सखे झाले. आणि गुह्यातलं गुह्य जे ज्ञान आहे ज्याला उद्धव गीता म्हणतात. ती गीता पण भगवंतानं उद्धवाला सांगितली. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला दला कृष्णदासा असं हे भगवंताचं नाम आहे. हे विकत भेटत का हो. महाग आहे. बरं कठीण आहे घ्यायला. कृष्ण तरी कठीण आहे जरा आणि गुढी आहे त्याच्यामध्ये. पण राम एकदम सोपा आहे. पण तरी आम्ही घेत नाही. असं माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र सोपं आहे. सर्वत्र आहे. पण पुढे म्हणतात दुर्लभ आहे. ते भेटत नाही. का भेटत नाही. तर लोक संतांजवळ जात नाही. वास्तविक देवाचं नाव नाही घेणारा इतक्या लोकांमध्ये कोणी आहे का. जेव्हा चिंतन हातवर करा. या लोकांमध्ये या 100-200 लोकांमध्ये तर काय. पण या जगामध्ये सुद्धा सापडणार नाही की जो देवाचं नाव घेत नाही. भलेही असं घेत नशील पण अंगाला आला ताप. अमावस्याची रात्र आहे आणि आकाशात गळगळाट चालू आहे आणि सोसाट्या चक्रीवादळ सुटलाय आणि कधी देवाचं नाव घेत नाही आणि फाट्यावर उतरला
अगदीच ऐकून मागून पुढून चमकताय चमकताय राम 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 म्हणून म्हटलंय राम नाम तो सब कोई लेवे ठग ठाकुर और चोर ठाकुर सर्वे चोर सर्वे देवाचं नाव घेतात पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम तुझ आणि ज्या नामानं ध्रुव प्रल्हाद तरले ते नाम दुर्लभ आहे त्याला जाणणारा वेगळा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने भगवंताचं नाम सोपं आहे सर्वत्र आहे दुर्लभ आहे जाणणारी वेळ आहे
पण हे नाम आपण हरिमुख पहिल्यानं हरी बना आणि हरिमुखानं म्हणा. दोनदा म्हटलंय माऊलींनी हरिमुखे हरिमुखे. एकदा हरिमुख काय हरिमुखानं हरी म्हणा. अगोदर हरी बना आणि मग हरी म्हणा. तेव्हा त्या नामाची गणना पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. आम्ही मुखानं हरी म्हणतो मुखानं हरी म्हणतो पण हरी काही म्हणत नाही. कारण हरिपाठ याचाच अर्थ असा आहे हरीचा पाठ म्हणजे अभ्यास. हरीचा अभ्यास. या 27 अभंगामधून माऊलींनी हरी कसा आहे काय याचं वर्णन केलेलं आहे. त्या हरीचा अभ्यास करायचा हरी बनायचं हरी बनून हरी म्हणायचं. तेव्हा पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे माऊलींनी जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा मी प्रयत्न केला. माझा काही अधिकार नाही. मी काही ज्ञानी नाही पंडित नाही. काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरी बोलेले. साळुंकी मंजुळ बोलत वाणी शिकविता धनी वेगळाची. भगवंताच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं माऊलीच्या कृपेनं सद्गुरूच्या कृपेनं हे 2 शब्द वेळे वाकडे बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तो गोड केला. ज्या संतांच्या कृपेने ही सेवा पार पडली त्यांचं भजन करून ज्ञानेश्वर Hare